पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाहीये। अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाडू मशीन वापरलं जाणार अशी माहिती भूषण गगराणी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही अशी माहिती भूषण गगराणी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। याच यंत्रणेबाबत राज ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे। ठाकरे बंधूंनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि या संदर्भातलं पत्र उद्धव ठाकरे यांच्याकडून पाठवण्यात आलेलं आहे अशी माहिती राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आणि आता या संदर्भात भूषण गगराणी यांनी स्पष्ट केलंय की पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरली जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाडू मशीन वापरलं जाणार आहे असं भूषण गगराणी यांनी म्हटलंय। ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून ही यंत्रणा जी आहे ती वापरली जाईल। पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाहीये अशी माहिती भूषण गगराणी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असं हे पाडू मशीनचं पूर्ण नाव आहे आणि बंगळुरूमधल्या बेल या कंपनीनं या पाडू मशीनची निर्मिती केलेली आहे। मतमोजणीच्या वेळेला एक बॅकअप यंत्रणा म्हणून याचा वापर केला जाणार आहे, मात्र मुंबईमध्ये सरसकट याचा वापर केला जाणार नाही अशी माहिती भूषण गगराणी यांच्याकडून देण्यात आली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन एका पाडू यंत्रणाविषयी जे आहे ते त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। संपूर्ण महानगरपालिकेची निवडणूक होत असताना प्रमुख जबाबदारी जी आहे ते प्रशासक म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावरती आहे। त्यांच्याशी आपण फोनवरून बातचीत केली। त्यांचं म्हणणं आहे की ही जी पाडू मशीन आहे या पाडू मशीनविषयीची माहिती शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही दिली होती आणि त्याविषयीचा कशा पद्धतीने पाडू मशीन आपण यंत्र करणार आहोत याविषयीची देखील पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली होती। पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल। त्यासोबतच ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे पाडू मशीन ठेवलं जाईल। सोबतच जर कुठे ईव्हीएम मशीन जर अचानक तिला तांत्रिक बिघाड आला तर त्याच वेळेस मुंबईमध्ये पाडू मशीन वापरलं जाईल अशी माहिती स्वतः पालिका आयुक्त भूषण गगराणी त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये फक्त 1% ही पाडू मशीन वापरली जाईल अशी शक्यता आहे, परंतु अपवादात्मक परिस्थिती असेल तरच हे पाडू मशीन वापरलं जाईल अशी माहिती जी आहे ते स्वतः भूषण गगराणी जे पालिका आयुक्त आहेत त्यांनी दिलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावरती प्रश्नचिन्ह त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की राजकीय पक्षांना का माहिती देण्यात आली नाही, अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। यावरती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। त्याचसोबतच त्यांनी असं देखील सांगितलं की ज्यावेळेस शनिवारी पत्रकार परिषद आयोगाच्या वतीनं पालिकेच्या वतीनं घेण्यात आली होती त्यावेळेस देखील आम्ही पाडूचं डेमो त्याचसोबतच पाडू मशीन कसं काम करेल याविषयीची माहिती जी आहे ती त्या पत्रकार परिषदेत दिली असं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या